मॅरेज काउन्सिलिंग ह्या गोष्टीबद्दल समाजामध्ये अजूनही गैरसमज आहे, तर त्याबद्दल थोडस काय मत आहे? मुळात काउन्सिलिंग बद्दलच गैरसमज आहे. काउन्सिलिंग साठी जाणं म्हणजे आधी तर आपल्याकडे आता तो शब्द मी उच्चारणही चुकीचं आहे, पण अजूनही काही लोक मला काही वेड लागलंय का किंवा मला काही झालंय का, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का, असंच पहिला समज असतो. तर असं काही नाहीये. आपण रेग्युलर आपण रुटीन चेकअप म्हणतो तसं लोकांनी घ्यावं. जसं आपण डॉक्टरकडे काही वेळेला रुटीन चेकअपसाठी जातो तसं आपल्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही काउन्सिलरची मदत घ्यावी. काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्यामध्ये किंवा अजूनही कशामध्ये रिलेशनशिपमध्ये म्हणूनच जावं लागतंय किंवा जाण्याची गरज आहे असं नाहीये. ओव्हरऑल तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही जावं असं मी सगळ्यांना कायम सांगते. म्हणजे जो असा म्हणतो की रेड फ्लॅग थोडक्यात असं वाटतं की काउन्सिलरकडे गेलं, असं काही नाहीये. असं काही नाहीये, पण त्याची वाट बघू नये. त्या रेड फ्लॅग्स पर्यंत जाण्याची वाट पण बघू नये आपण, एवढंच मी म्हणेन.